हॅलो एव्हरीवन, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल की आज श्रीशाचा 6th बर्थडे आहे, तर त्याचा हा व्हिडिओ आहे। आम्ही एक डो क्रूज बुक केली होती, पॅराडाइज ऑन सी म्हणून दुबई क्रीक मध्ये अल्सिफ या एक डो क्रूजचा मी तुम्हाला ओव्हरऑल व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करते, आउटसाइडने आणि इनसाइडने पण। हा अपसाइड डेकचा व्ह्यू आहे। सिटिंग अरेंजमेंट वगैरे त्यांनी छान अशी दिलेली आहे। इथे बर्थडे पण मात्र आपण खाली सेलिब्रेट करणार आहोत। इथे काही फॅमिली फ्रेंड्स मेंबर आलेले आहेत, काही यायचे अजून बाकी होते। इनसाइडचा तुम्हाला व्ह्यू आता मी दाखवते। डेकोरेशन वगैरे इथल्याच क्रू मेंबरनी करून दिलं होतं आम्हाला, छान असं। 20 ते 30 लोकांच्या कॅपॅसिटी आहे या बोटची, सो कम्फर्टेबली तुम्ही बर्थडे इथे सेलिब्रेट करू शकता। काहीतरी युनिक अशी आयडिया वाटली आम्हाला, श्रीशाला पण हे आवडलं म्हणून आम्ही हे ऑप्शन चूज केला। हा नाईट व्ह्यू आहे, बोट आता निघाली आहे। त्यांनी कॅनल मध्ये बोट वेगवेगळ्या ठिकाणाहून फिरवायला नेली। इथे पुढे पण अशी सिटिंग अरेंजमेंट होती, छान असे बसायला। आणि लकीली त्या दिवशी हवा छान होती, गरम वगैरे होत नव्हतं, त्यामुळे बाहेर आणि वरती डेक वरती बसायला छान वाटत होतं। छोटी मुलं पण इथे, श्रीशाचे सगळे फ्रेंड्स होते, ते एन्जॉय करत होते छान असं। श्रीशाच्या बर्थडेचा केक आम्ही कट करायला आता खालच्या डेक मध्ये आलेलो आहोत। श्रीशानेच हा केक सिलेक्ट केला होता, कारण तिला बार्बी थीम हवी होती। सो सगळं ड्रेस आणि केक वगैरे सगळी बाकी डेकोरेशन थीम आम्ही त्यानुसार ट्राय केली होती करण्याची।
श्रीषाचा बर्थडे केक कटिंग करायचं आता चालू आहे. सगळे मुलं आणि फ्रेंड्स एन्जॉय करतायत ही पार्टी. काही छोट्या मुलांचे फोटो क्लिक केले श्रीषा बरोबर, ते मी तुमच्यासाठी इथे शेअर करते. केक कटिंग करून आम्ही आता इथे वरती डेक वरती आलोय. त्यांनी 3 शो आम्हाला प्रेझेंट केले होते छोट्या मुलांसाठी, छोट्या मुलांना आणि बाकी फ्रेंड्सना एन्जॉय करण्यासाठी. तनुरा हा डान्स झाला जो इजिप्तचा ट्रॅडिशनल डान्स आहे, आणि दुसरा त्यांनी लाइटिंग शो एक दाखवला. इथे तो वेगवेगळ्या डिझाईन बनवून दाखवतोय. बोटची लाईट ऑफ करून त्याने छान असा हा लाइटिंग शो पण करून दाखवला. फर्स्ट त्याने तो डान्स परफॉर्म केला आणि मग त्याने ते छोट्या मुलांना पण घालून एन्जॉय करायला लावलं.
की हा आफ्रिकन ट्रॅडिशनल डान्स आहे जो त्याने इथे परफॉर्म केला होता. कॉपीराइटमुळे मी त्याचा मेन व्हॉइस इथे ऍड नाही करू शकत, सो म्हणून मी हे दुसरं सॉन्ग ऍड करते. लहान मुलं त्याच्या बाजूला राऊंड करून फिरतायत आणि एन्जॉय करतायत ही पार्टी. हे 3 शो पण ह्या क्रूज वाल्यांनीच अरेंज करून दिले होते आपल्याला, त्यामुळे थोडंसं ऍक्टिव्ह काहीतरी वेगळा प्रोग्राम पण अरेंज झाला तिथे. छान अशी डिनरची अरेंजमेंट पण यांनी क्रूज वरती केली होती. वेगवेगळे नॉनव्हेजचे पण पदार्थ होते, व्हेज पण होतं आणि स्वीट पण इथे ठेवलेलं होतं. स्पेशली एक स्वीट ऑफर केलं होतं जे तुम्ही सांगाल ते इथे बनवणार होते. तर त्याच्यामध्ये श्रीषाला गुलाबजामुन आवडतात, तर मी तो एक स्वीट इथे ठेवला होता. सगळेजण व्ह्यू एन्जॉय करत जेवण करत होते. आणि खूप सुंदर वाटत होतं, छान असं वेदर होतं, त्याच्यामुळे खूप प्लेझंट असं वाटत होतं डिनर करताना. आणि ही जर्नी संपू नये असं वाटत होतं, पण आम्हाला टाइम लिमिट होता. आणि आता बोट इथे पार्क झाली, सो आम्हाला निघायला लागलं आणि आम्ही फायनल फोटो क्लिक केला फ्रेंडी सोबत. आम्ही काही फोटोज क्लिक केले, तर ते मी इथे एंडला ऍड करते. आणि अशा प्रकारे आम्ही हा श्रीषाचा 6th बर्थडे सेलिब्रेट केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.